आता पेपर चेक करताना एक पॉईंट आम्ही ऑब्झर्व केलाय सगळ्यांच्याच पेपरमध्ये, आणि हे मराठीचे पेपर आहेत माझ्यासमोर. तुम्हाला लक्षात येत नसतं, पण तुम्ही एकच गोष्ट कितीतरी वेळा रिपीट करत असता क्वेश्चन मध्ये, आणि रिपिटेशनला मार्क मिळत नाहीत. आता उदाहरण तुम्हाला दाखवतो इकडे. हा क्वेश्चन होता, इज सोशियोलॉजी कॉमन सेन्स, सपोर्ट युअर आर्ग्युमेंट. आता याच्यामध्ये बघा, याने किती वेळा अभ्यास क्षेत्र किंवा अभ्यास हा म्हटलाय. बघा, पहिलं सांगितलंय अभ्यास क्षेत्रामध्ये या दोघांचा संगम होतो. नंतर सांगितलंय समाजशास्त्र आणि सामान्य हे वेगळ्या अभ्यास शाखा आहेत. परत बघा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. नंतर पुढे आल्यानंतर इथे बघा, विशिष्ट एका मुद्द्याला धरून अभ्यास केला जातो. महत्वपूर्ण आहे याचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्राच्या अभ्यासशास्त्राची व्याप्ती, अभ्यास क्षेत्र, अभ्यास करावा लागतो. अभ्यास समाजशास्त्रापेक्षा कमी आहे. अभ्यास शाखा असल्या तरी, आणि अभ्यास हा समाजशास्त्रावर प्रभाव टाकतो. इतक्या वेळा तो अभ्यास शब्द आलाय, आणि मुळात शब्द रिपीट होणं हा मुद्दा नाहीये, ही कन्सेप्ट सुद्धा रिपीट झाली. मग असं एक क्वेश्चन आहे आमच्याकडे याच पेपर मधला, तिथे सुद्धा सेम कन्सेप्ट आहे अशीच. रिपिटेशन इतक्या वेळा झालंय. हा, आता हा क्वेश्चन होता, युरोप वॉज द फर्स्ट अँड द ओनली प्लेस वेअर सोशियोलॉजी इमर्ज. आता पहिली गोष्ट त्याने सुरुवातीला सांगितलं, युरोपमध्ये बदलत चाललेली स्थिती. ठीक आहे. त्यानंतर इंट्रोमध्येच 2 वेळा ही गोष्ट रिपीट केली की समाज मूल्य बदलत चालली होती. ओके. परत आला त्याचं पहिलंच वाक्य पॉइंट नंतर, युरोपमध्ये बदलत चाललेले आर्थिक आणि सामाजिक बदल. त्यानंतर परत ज्यावेळेस तो इकडे येतो, समाजात बदलत चाललेले वैज्ञानिक घटक, परत युरोपमध्ये बदलत चाललेली सामाजिक प्रक्रिया, आणि कन्क्लुजन मध्ये सुद्धा युरोपियन समाजात बदलत चाललेले घटक. जवळपास आम्ही पॉइंट आउट केलं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वेळा एकच शब्द रिपीट झालाय, एक वाक्य रिपीट झालंय लिटरली. तुमचा मार्किंगला इतका प्रॉब्लेम येतो, मार्क मिळत नाही त्या गोष्टीला. एकदा लिहिता एखादी गोष्ट मार्क मिळतील, रिपीटेड करताय तुमचा टाइम जाईल, त्यानंतर तुमचं पेज भरलेलं दिसेल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये कंटेंट नसेल. म्हणजे मुलांना डाऊट असतो की सर आम्ही एवढं 2-2 पानं भरून लिहितो, मग आम्हाला मार्क का मिळत नाही. अरे पण 2-2 पानं भरून जर तुम्ही सेमच वाक्य लिहित असाल तर मार्क कसे मिळतील. सो हे रिपिटेशन अवॉइड करा इथून पुढे.